नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर आणि नेहमीप्रमाणे आपल्या नेहमीचा विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे ना लक्षात? नेहमीचा विषय कोणता? ज्या विषयाला आपण लक्षातच ठेवलं पाहिजे असा तो विषय, अर्थात आपल्या सचिन वाझेचा, आपल्या पवार साहेबांचा, आपल्या अनिल देशमुखांचा आणि आपल्या सरकारचा. सचिन वाझेच्या विषयामध्ये बरंच काही विस्मृतीत गेलंय असं वाटायला लागलंय. कसं आहे, आपल्याकडं एक एक विषय समोर येत जातो आणि मागचा विषय मागे पडत जातो. हळूहळू त्या विषयावर पडदा पडत जातो आणि लोकांच्या विस्मृतीत निघून जातो. म्हणूनच काही विषय पुन्हा मांडण्यासाठी म्हणून आलोय. याबाबत चर्चा झाली पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजेत, काय होतंय ते तपासलं पाहिजे आणि या तपासातून काही निष्पन्न झालं पाहिजे असं अपेक्षित आहे. जर निष्पन्नच काही होणार नसेल तर अशा चर्चांना अर्थ तरी उरतो का, हा प्रश्न आहे. चला आपण त्या मुद्द्यावर येऊ जे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. सचिन वाझेला अटक झाली. सचिन वाझेला नुसती अटक झाली असं नाहीये. कोणकोणते गुन्हे सचिन वाझेवर आहेत ते बघितलं पाहिजे. अंबानीच्या घराच्या बाहेर स्फोटके ठेवणे हा पहिला गुन्हा. दुसरा गुन्हा आहे खंडणी गोळा करणे. तिसरा गुन्हा आहे खून करणे. चौथा गुन्हा आहे पुरावे मिटवणे. आणि या सगळ्या गुन्ह्यांची आता वाझेंची चौकशी सुरू आहे. CBI वेगळी करताय, NIA वेगळी करताय, दहशतवाद पथक वेगळी करताय राज्याचं. अच्छा, वेगवेगळ्या चौकशा चालू आहेत. वाझे अटकेत आहेत. वाझेंना NIAच्या कोठडीतून आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आणि सचिन वाझेंनी अटक केलेले टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी ज्या जेलमध्ये होते त्याच जेलमध्ये वाझेची रवानगी करण्यात आली आहे. तळोजाच्या कारागृहाचा दरवाजा वाझेला घेऊन आत घेऊन बंद झाला आणि या प्रकरणातली सत्य ही बंद झाली का हा प्रश्न पडतो. वाझेचा तपास बंद झालाय की मंद झालाय हे जरा स्पष्टपणे करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या ज्या जगाच्या समोर आलेल्या आहेत. त्यातलं सत्य काय आहे हे देखील कळलं पाहिजे. वाझेंनी न्यायालयाला एक हस्तलिखित पत्र दिलेलं होतं. ते पत्र उघड का केलं म्हणून न्यायालयानं देखील नाराजी व्यक्त केलेली होती. अर्थात हे पत्र कुठून लीक झालं या संबंधीची माहिती नसल्याचं वाझेच्या वकिलांनीही सांगितलं होतं. ते पत्र वाझेचं नाही असं कोणीही म्हटलेलं नाही. ना सरकारी वकिलांनी, ना NIAच्या वकिलांनी, ना वाझेच्या वकिलांनी. पत्र लीक कसं झालं यावरती चर्चा झालेली आहे. पत्र आहे की नाही यावर नाही. बरं, ते पत्र आहे काय तुम्ही बघताय. त्याच्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सोबत शरद पवारांच्या नावाचा उल्लेख आहे. दुसऱ्या पानावर मंत्री अनिल परबांचा उल्लेख आहे. शरद पवार साहेब तुम्हाला घ्यायला इच्छुक नाही आहेत असं अनिल देशमुखांनी वाझेला सांगितलं होतं. पवारांना खुश करायचं असेल तर त्यासाठी 2 कोटी रुपये द्यावे लागतील असं अनिल देशमुख म्हणाले होते असं वाझे त्या पत्रात सांगतोय. जर सचिन वाझेला पोलीस दलामध्ये पुन्हा नियुक्ती हवी असेल तर 2 कोटी द्यावे लागतील असा मेसेज अनिल देशमुखांनी दिल्याचं वाझे स्पष्टपणे सांगतो आहे. आणि हे पैसे पवारांना द्यावे लागतील असं देखील अनिल देशमुख म्हणत आहेत. प्रकरण म्हणूनच गंभीर होतं. शरद पवारांनी अशा पैशाची मागणी अनिल देशमुखांच्याकडे केली होती का? अनिल देशमुखांना सांगितलं होतं का की वाझेकडून पैसे मागायचे आहेत आणि म्हणूनच अनिल देशमुखांनी मागितले होते का, असे प्रश्न पडतात. जर पवार यात इन्व्हॉल्व असतील तर काय कारवाई झाली आहे आणि जर अनिल देशमुखांनी शरद पवारांचं नाव वापरलं असेल तर अनिल देशमुखांच्या वरती या प्रकरणामध्ये काय कारवाई झाली आहे. शरद पवार हे देशाचे मोठे नेते ओळखले जातात. शरद पवारांना महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा मुख्य सूत्रधार म्हटलं जातं. पवारांच्या ज्येष्ठतेचा विचार करून या आरोपाची तपासणी करणं आवश्यक आहे. ती तपासणी झाली आहे का?
NIA ती केली आहे का किंवा CBI ती केली आहे का? जर नसेल असं काही तर मग अनिल देशमुखांनी पवारांचं नाव वापरून पवारांना बदनाम करण्याचाच प्रयत्न केला आहे का? पवारांच्या नावाखाली पैसे जमवले आहेत का? अशी अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतात. अनिल देशमुखांचं नाव येतं आणि सचिन वाझे त्या थेट पवारांच्यासाठी ते पैसे मागत होते असा दावा करतात. त्यासोबत खंडणी मागण्याचा विषयही पुढे येतो, म्हणजे पैसे गोळा करण्याचा विषय पुढे येतो, जो परमवीर सिंगांनी आरोप केला होता, ज्याच्यामुळे परमवीर सिंगांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे. वाझे त्या खंडणीचं प्रकरण कबूल करतो आहे आणि तरीही CBI चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याच्या पलीकडे कोणतीही कृती होत नाही. गुन्हा दाखल केल्यावर अनिल देशमुखांना अटक झाली आहे का? त्या अटकेच्या किंवा आणखी काही प्रकरणं बाहेर पडतायत का? काय आलंय समोर हे देखील लोकांच्या समोर आता स्पष्ट होण्याची गरज आहे. बरं, अनिल देशमुख हे शरद पवारांच्यासाठी पैसे मागत होते असं या पत्रातून तरी दिसतंय. आम्ही तसा दावा करत नाही आहोत, पण पत्रातून तरी तसं दिसतंय. पुढे आणखी एका मंत्र्याचं नाव आहे, ते म्हणजे अनिल परब. अनिल परबांनी देखील अशा स्वरूपाच्या कलेक्शनसाठी वाझेला उद्युक्त केलं असल्याचं या पत्रात स्पष्टपणे वाझे लिहित आहे. जर अनिल देशमुख पवारांच्यासाठी करत होते तर अनिल परब कोणत्या साहेबांसाठी करत होते हे देखील स्पष्ट झालं पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट आहे की अनिल परबांना देखील कोणीतरी कलेक्शनचा आदेश दिला होता आणि अनिल परब त्याची प्रामाणिकपणे काम पार पाडत होते. का अनिल देशमुखांच्या इतका म्हणजे अगोचरपणा अनिल परबांनी दाखवलेला नाही, म्हणजे आपल्या नेत्याला अडकवायचं नाही. अनिल देशमुखांनी ते स्पष्ट नेत्याचं नाव घेऊन टाकलं, पण अनिल परब मात्र असं अडकवत नाहीत, ते स्वतःवर घेत आहेत. असं काही आहे? या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. म्हणजे दोन्हीही मंत्री सचिन वाझेला आपल्या बंगल्यावर बोलवून पैसे मागत होते. एवढ्या उघड गोष्टी स्पष्ट होत असताना, म्हणजे वाझेच्या वेगवेगळ्या प्रकरणातील हात स्पष्ट होत असताना, तरी देखील जेव्हा अधिवेशन काळ होता तेव्हा या काळाची प्रचंड चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले, वेगवेगळ्या माध्यमांनी या प्रकरणाची चवीनं चर्चा केली. अगदी आपण सुद्धा हा विषय खूप लोकांनी बघितला, पाहिला, लाईक केला. पण त्यानंतरचा प्रश्न उरतो की या सगळ्या वादानंतर, या सगळ्या प्रकारानंतर कारवाई काय झाली आहे? एक सचिन वाझे वगळता किंवा एका दुसरा पोलीस अधिकारी, खालचे प्यादे वगळता कोणत्याही मोठ्या मासा गळाला लागलाय असं आत्ता तरी दिसत नाही आहे. कोरोनाचा काळ म्हणून किंवा कोरोनाची स्थिती भयंकर आहे म्हणून सरकारवर आरोप करण्याचा राजकारण करणं भाग वेगळा आहे आणि अशा स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास मंद किंवा बंद करून या गुन्हेगारांना पाठीशी घालणं हा भाग वेगळा आहे. मग हे केवळ राजकीय षडयंत्र होतं की वस्तुस्थिती आहे हे देखील आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे. तपासी यंत्रणा कोणाच्या हातचं बाहुलं नाहीत हे स्पष्ट करायचं असेल तर याच यंत्रणांनी आता या प्रकरणातलं सत्य अधिक वेगानं समोर आणलं पाहिजे. आता पुढे मी तपास बंद होईल किंवा मंद होईल हे यासाठी म्हणतोय की याआधी अशी अनेक प्रकरणं चर्चेत आणि उजेडात आलेली आहेत. म्हणजे सिंचन घोटाळ्याचं प्रकरण आपल्याकडे गाजलं होतं. त्या सिंचन घोटाळ्यातून सही सलामत सगळे नेते बाहेर पडलेले आहेत. या फाईल बंद झालेल्या आहेत. शिखर बँकेचा घोटाळा आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला होता. असं वाटलं होतं की शिखर बँकेच्या आणि कारखान्याच्या घोटाळ्यामध्ये अनेक राजकारणी आत जातील. म्हणजे कॉम्रेड माणिक जाधवांनी यावर तर मोठा आवाज उठवला होता. वेगवेगळ्या वाहिन्यांनी यावर खूप मोठ्या चर्चा घडून आणल्या होत्या. पण घडलं काय? प्रकरण थंड बस्त्यात गेलेलं आहे. जसं सिंचन घोटाळ्याचं घडलं, जसं शिखर बँकेचं घडलं, तसं या वाझे प्रकरणाचं तर घडणार नाही ना. बरं, हे वाझे प्रकरण केवळ आर्थिक विषयाशी निगडीत आहे असं नाही आहे. हे खुनाशी संबंधित आहे, हे खंडणीशी संबंधित आहे, हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे, हे उद्योजकाच्या सुरक्षेशी संबंधित आहे आणि एका खुनाशी संबंधित आहे असं नाही आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिशा सलियांच्या मृत्यूच्या दिवशी वाझे सतत कोणाच्या संपर्कात होते हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केलेला आहे. अशा वेळी वाझेच्या त्या फोन कॉलची चौकशी झाली का?
दिशा सलियांचा मृत्यू, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत का? असतील तर यात कोणाचा सहभाग आहे, कोणाला वाचविण्याचा प्रयत्न होतो आहे, या सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला हव्यात. हे प्रकरण शांत व्हायला नको. आपला नेहमीचा प्रश्न आहे, विसरला नाहीत ना, मारुती कांबळेचं काय झालं? हे प्रकरण शांत व्हायला नको यासाठी या गोष्टी मांडणं आवश्यक आहे. वाजेच्या त्या पत्रावरती काय कारवाई झाली आहे, वाजेच्या या सगळ्या संबंधाचा शोध कुठपर्यंत आला आहे की केवळ पॉलिटिकल तडका म्हणून ह्या प्रकरणाला वापरलं जातं आहे, हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. कारण अत्यंत संवेदनशील विषयावर या सगळे गोष्टी घडलेल्या आहेत. त्याला महाराष्ट्रातल्या जनतेला विसरता येणार नाही, आम्ही विसरू देणार नाही. म्हणूनच प्रश्न विचारतोय, वाजे प्रकरणातल्या एकेका मुद्द्याचा तपास बंद झालाय की मंद झालाय हे स्पष्ट होणं आवश्यक आहे. आणि दर्शकांना आमची विनंती आहे, हे प्रकरण कृपया विसरू नका. तुम्ही विसरलात तर नाहीत ना, आणि विसरलात तर पुन्हा पुन्हा जाग करून द्यायला आम्ही आहोतच. नमस्कार.